शिवसेना म्हणून जी आक्रमकता हवी होती ती आक्रमकता दाखवण्यामध्ये शिवसेना कमी पडते असं वाटतं. रस्त्यावर उतरण्यामध्ये, मराठीचा मुद्दा मांडण्यामध्ये आक्रमकपणे ज्या स्वरूपामध्ये चित्र उभं राहायला पाहिजे. तुम्ही सत्तेत असल्यामुळे हातदगडाखाली अशी काही नाही परिस्थिती. बघा, सत्तेमध्ये नसताना जे आज उबाटाचे लोक आणि मनसेचे लोक करतात ते आम्ही पण करे, परंतु आम्ही असं कधी दादागिरी केली नाही हो. आम्ही जाऊन कोणाच्या कानाखाली वाजवा, याला मारझोड करा, तोडफोड करा, हे तोडा ते फोडा, आम्ही असं केलं नाही. आम्ही शांतपणे आमच्या दृष्टीनं जे मराठीसाठी करता येईल ते केलं. किंवा मीरा भाईंदरला हा मराठीचा मुद्दा गाजत असताना सर्वप्रथम मी सेनेचा मंत्री म्हणून आम्ही घोषणा केली की शिवसेनेच्या सगळ्या शाखांमध्ये आम्ही बाराखडी शिकवायला आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही शाखा प्रमुख किंवा इतर हिंदी भाषिक जे येतील त्यांना म्हणजे बाराखडी शिकवायला सुरुवात करा. आणि हिंदी भाषिकांना आम्ही चांगल्या दृष्टीनं सुद्धा मराठी शिकू शकतो, त्यासाठी काय मारहाण करायची गरज नाही आहे. आम्ही शेवटी सत्तेमध्ये सहभागी आहोत. उद्या तुम्हीच असं म्हणाल की शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आणि शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार जाऊन इकडे हिंदी भाषिकांना मारहाण करतात. माझं असं म्हणणं आहे की शांततेच्या मार्गाने सुद्धा आपण मराठी शिकू शकतो हिंदी भाषिकांना. आम्ही तो प्रयत्न चालवलेला आहे.